नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मराठी साहित्यातील एक अढळ तारा, मराठी विश्वातील आधुनिक वाल्मिकी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते आपले ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाभळी या कथासंग्रहातील कथा आपण वाचत आहोत. त्याचप्रमाणे या आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची आपल्याला ओळख होत असते. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे नट. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. स्वरूपसुंदर सदा नाटक मंडळींची नोकरी सोडून कायमचा राहण्यास कोकणात आला. ही बातमी बघता बघता गावभर झाली. सान्यांच्या खानावळीत, देवांच्या ओसरीवर, बापू डॉक्टरांच्या दवाखान्यात सर्वत्र याच विषयावर चर्चा होऊ लागल्या. चौलच्या गावकऱ्यांनी सदा प्रतिगंधर्व झाला आहे इतकेच ऐकले होते. त्याला प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहण्याचा योग कोणाही चौलकराच्या आयुष्यात आला नव्हता. त्यांच्यापैकी पुष्कळांनी सदा लहान असताना त्याला पाहिलेले होते. या ज्ञानाचे भांडवल करून ते आजवर सदाविषयीच्या बाता ठोकीत आले होते. त्याच्याविषयी अभिमानाने बोलत आले होते. सदा जोशाला या गोष्टीची जाण मुळीच नव्हती. पनवेलहून येणाऱ्या मोटारीने तो गावात आला. आपल्या गर्भारशी बायकोला सांभाळून चालवीत हिंदुगळा देवीच्या पायथ्याशी पोचला. तेथे त्याच्या काकाची एक छोटीशी वाडी होती. 5-50 नारळाची झाडे होती. 5-50 सुपारीची झाडे होती. एक लहानसे घरटे होते. काका जन्मभर मोकळाच राहिला होता. पत्ता शोधून शोधून त्याने अनेक वार आपल्या एकुलत्या एक पुतण्याला लिहिले होते की एकदा गावाकडे येऊन जा, मी आता फार दिवस जगणार नाही. सदाने त्या पत्रांना कधीच उत्तर धाडले नाही. आता तो काकाही मरून जुना पुराणा झाला होता. त्याच्या रिकाम्या वस्तूत सदाचे पाऊल आज पडले होते. तो सहकुटुंब तेथे येऊन पोहोचला होता. अवघडलेल्या अंगाची उमा आणि तिच्यावर वेडी माया करणारा सदा, या दोघांनी मिळून काकाच्या घरट्या पुढला सारा पालापाचोळा काढून टाकला. घरटे झाडून पुसून लख्ख केले. कोळ्यांची जाळी आणि कातणींची घरे औषधाला उरू दिली नाहीत. सांदीला पडलेली भांडीकुंडी त्या दोघांनी शोधून काढली, घासून पुसून चक्क केली. त्या उदास घरकुलाची कळा त्यांनी पार पालटून टाकली. स्वयंपाकघर लागले. सामान सुमानाची मांडामांड ठाकठीक झाली. उमा काही रांधू लागली आणि सदा बाहेरच्या ओटीवर एक चटई टाकून बसला. आडगळीतला जुनाट फानस त्याने शोधून काढला. तो दिवा परत जळता व्हावा अशा खटपटीला तो लागला. सूर्य मावळून गेला होता. जगाआधीच अवघी वाडी अंधाराने झाकळली होती. झावळ्या निश्चल होत्या. त्या एकलकोंड्या वाडीत अवळीच रातकिड्यांची सुरावट सुरू झाली होती. सदूला त्या एकांताचे सुख वाटत होते. बरीच खटपट केल्यानंतर तो फानस ठीक झाला. सारा सांगडा जिथल्या तिथे झाडाचे स्वतः सदूला पटले. घासलेटवात त्याने औषध आणली होती. तो म्हातारा फाणस जागा झाला. शांतपणे जळू लागला. सदूला वाटले काका असते तर त्यांचा चेहरा असाच उजळून आला असता. ओटीच्या छपराला आधारभूत झालेला एक कणखर वासा बघून सदूने तो कंदील काथ्याच्या चरीशी गुंतवून त्याला टांगला. दिव्याखाली सावली पडली. अवतीभवती उजेड झाला. तो परत चटईवर स्वस्थ बसला. थकलेली पाठ त्याने भिंतीला टेकली. त्याची स्वतःची इच्छा डावलून वरणगावची ती घटना उगीच त्याच्या डोळ्यांसमोरून साकारू लागली. खानदेशातील त्या संपन्न गावात चित्रानंद संगीत मंडळींचा मुक्काम जवळजवळ वर्षभर पडला होता. आठवड्यातून 2 नाटके होती. प्रत्येक वेळी मंडळींचा मालक हाऊसफुल्ल घेत होता. ती सारी किमया सदाच्या रूपाची होती. त्याच्या सुस्वर साधाची होती. त्याच्या लोकविलक्षण लोकप्रियतेची होती. हे मालकाला कळत होते. तो त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको अशाच लाडाने वागवित होता. गावामधल्या कैकपोरी सदाच्या लावण्यावर मरत होत्या. त्याच्या अभिनयाने भारावलेले भोळे रसिक त्याच्याशी एखाद्या शब्दाची देवाणघेवाण करण्यासाठी पराकष्ट करीत होते.
एका सकाळी सदा आपल्या खोलीत आरशात पाहून केस विंचरत होता. त्याच्या खोलीतला आरसाही भला मोठा, माणसाच्या उंचीचा होता. सदाने नुकतीच आंघोळ केली होती. तलम धोतर नेसले होते. मुद्दाम तयार करविलेले माक्याचे सुवासिक तेल त्याने आपल्या केशसंभाराला माखले होते. त्या काळ्याभोर ओलसर केसातून कंगवा फिरवता फिरवता तो स्वतः क्षणभर थांबला. आपले स्वतःचेच प्रतिबिंब त्याला मोहून जावे इतके लोभसवाने वाटले. ऐन विशीचे वय, रसरसलेल्या लिंबासारखा गोरा नितळ रंग, थोडकी स्थूल पण मुलायम अंगकाठी, काळे टपोरे डोळे, सरळ चाफेकळीसारखे नाक, निरुंद जीवनी, लाल चुटूक ओठ, पांढरे शुभ्र दात, गुबगुबीत लालसर रंगाचे गाल, त्यांना हसताच पडणाऱ्या खळ्या, घाटी लपून आकारलेला नितळ गोरा गाळ आणि काळ्या कुरळ्या केसांचा राजसवाना सांभार. त्या केसांचे दर्शन व्हावे म्हणून त्याचा तोच उजव्या पायावर भार देऊन वळला. त्याचा पृष्ठभाग चांगला पोसावलेला होता. जरी किनार असलेले धोत्राच्या कासोट्याची घडीदार पट्टी खरोखरीच पैठणीचा दिमाग हिरावून घेत होती. स्वरूपसुंदर सदा स्वतःच्याच स्वरूपावर खुश झाला. नकळत कुठल्या तरी नाटकातले एक गाणे आळवू लागला. नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा. सदा कुणीतरी त्याची तंद्री तोडली. समोरच्या आरशातच त्याला काय दिसले? चित्रानंदाचे मालक रघुअण्णा रानडे दाराशी उभे होते. सदा थोडका लाजला. मानेने एक नाजूक हिसका देऊन त्याने आपली जीभ दाताखाली दाबली. या की अण्णा, म्हणत आपले केस ठाकठीक बसवले. तो आरशापासून अंमळ दूर झाला. अण्णा आत आले. सदाच्या पलंगावर बसले. एक पाय ताठ आणि एक पाय लवता ठेवून सदा आपली नखे दातांशी चागळीत विनयाने उभा राहिला. बैस की, अण्णा म्हणाले. 2-3दा म्हणाले, पण सदू बसला नाही. घरंदाज कुटुंबिनी घरातल्या वडीलधाऱ्यांसमोर उभी राहते, अशा अवस्थेत तो उभाच राहिला. अण्णांची मुद्रा आज प्रसन्न होती. त्यांच्या आगरकशी मिशा देखील आज हास्याच्या अंकुरासारख्या दिसत होत्या. भुवयांच्या मधोमध लावलेली लाल रंगाची टिकली पुऱ्या फुललेल्या सुपारीच्या फुलासारखी टवटवी दिसत होती. एक आनंदाची बातमी आहे बघ, अण्णा सर्वांगाला झोले देत बोलू लागले. सदा काहीच बोलला नाही. उत्सुकतेने ऐकत राहिला. तुझं लग्न ठरवलंय आम्ही. मुलगी लाखात एक आहे. कंपनीच्या बिराडीस मांडव घालावा म्हणतो. सदू काही बोलला नाही. त्याने नुसता एकवार आपल्या गालावर हात फिरवला. त्या गालावर दाढी नावाची लव उगवते याची त्याला जणू नव्याने जाणीव झाली. मुलगी पाहिलीच आहेस की तू? सदाने होकार किंवा नकार काहीच दिला नाही. अण्णाच पुढे म्हणाले, अरे ती नव्हती का त्या हेडमास्टर बाईंनी घेऊन आल्या होत्या त्या? नाटकात घेता का म्हणून विचारायला. रूपाने अगदी तुला शोभेशी आहे, अनाथ आहे म्हणे. त्या बाईंनी तिला आजवर सांभाळली. तुझंही आता वय झाले लग्नाचं, कसं? तरी सदू काही बोलला नाही. ती मुलगी मात्र त्याच्या लक्षात आली. ती कंपनीच्या बिराडे आली होती. तेव्हा सदूकडे बघून लाजली होती. सदू बायकांकडे पाहायचा तो अभिनयाची एखादी लकब टिपून घेण्यासाठीच. त्या मुलीच्या त्या दिवशीच्या लाजण्याने मात्र तो आपली विद्यार्थ्याची भूमिका विसरला होता. काहीसा उत्तेजित झाला होता. कळत नकळत त्याला आपल्या ओठांवर असलेल्या मिसरोडाची आठवण झाली होती. मग तुला मान्य आहे ना? अण्णांनी नकारीने अशक्यच अशा आत्मविश्वासाने त्याला विचारले. सदाने मान डोलावली. अण्णा उठले. जाता जाता एखाद्या चिमुरड्या पोरीचा गालगुच्चा घ्यावा तसा त्यांनी सदाचा घेतला. सदाला ते आवडले नाही. अण्णा निघून गेले आणि तो दार बंद करून मोकळेपणाने गाऊ लागला. कुचभल्ली वक्षाला टोचूनी करी भिक्षेला. असली लाडकी शिक्षा करणारी गृहसम्राज्ञी खरोखरच त्याच्या आयुष्यात आली. उमा जितकी सुंदर होती तितकी सुगरण होती. तिच्या सहवासात सदा अतिशय सुखी झाला. नाटकात नायिका आणि घरात नायक सदाच्या या दोन्ही भूमिका चढत्या तृप्तीनिशी यशस्वी झाल्या. सुगरणीच्या घरट्यासारखा त्याचा अधांतर संसार साजिरा आणि सुखाचा झाला. लग्न झाल्या दिवसापासून अण्णांनी त्याचा मुशाहिरा वाढविला.
त्याच्या संसाराला लागणाऱ्या साऱ्या वस्तू कंपनीच्या खर्चाने खरेदी करून दिल्या. सारा आनंद झाला. आनंदाचे दूत उतू जाऊन उतरले. त्याच्यावर साईचा थर जमला. उमेचे पोट जडावले. कांती फिकटली. तारुण्याने मुसमुसलेले केळ पोटरीला आले. सदाचा आनंद गगनात मावेना. रंगमंचावरील गाण्यांना अधिकाधिक टाळ्या पडू लागल्या. घरच्या गुरुकडून शिकलेल्या अभिनयाच्या लवनव्या लकबी त्याच्या अंतरंगातील कलावंताला वर वर उंचावू लागल्या. आणि नेमका इथेच कुठेतरी आरसा तडकला. सदा खोलीत नाही असे पाहून म्हाताड्या अण्णांनी उमेच्या गालावर एक हलकेच टिचकी मारली. गालाला आरपार भोक पडल्यासारखी ती भयंकर किंचाळली. हाकेच्या अंतरावर असलेला सदा धावून आला व सारे बिनसले. हळव्या सदाचे मन नाटकाच्या व्यवसायातून उडाले. त्या ओंगळपणाची त्याला मनस्वी किळस आली. त्याने मंडळी सोडली, धंदा सोडला, सामानाची बांधामत केली. अण्णांनी स्वतःच्या मुस्काटात मारून घेतल्या. त्यांच्या पत्नीने उमेच्या पायांवर डोके ठेवण्याचा आव आणून पाहिला. कैक थोड मोठे गावकरी समजून घालण्यासाठी येऊन गेले, पण सदू वळला नाही. त्याने पाठ फिरवली ती फिरवली. ती पाठ आपल्या चुलत्याच्या घराभिंतीला टेकून तो विसावला होता. त्याची सारी दुनियाच पालटून गेली होती. आज तो एक सामान्य गृहस्थ झाला होता. एक निराधार खेडूत होता. आत रांदत बसलेल्या उमे वाचून त्याला कुणाचा आधार नव्हता. अंधारात बुडून गेलेली त्याच्या कैलासवासी काकांची ती वाडी त्याला लाभणार होती की नाही हे त्याला माहीत नव्हते. आजच्या आसऱ्यासाठी त्याला कुणी अडथळा केला नव्हता. उद्याविषयी त्याला माहीत नव्हते, काहीच माहीत नव्हते. ऐकले का? आतून उमेचा आवाज आला. स्वयंपाक झाला माझा, आता जेवायला यावं. आलोच म्हणत सदा उठतो न उठतो. तेवढ्याच कुठेतरी कुत्र्यांचा कर्णकटू गोंगाट झाल्याचे त्याच्या कानी आले. डोळे आकुंचित करून त्याने दूर पाहिले. माणसांचा सावट आल्यासारखा झाला. 4-2 हातकंदील फाटक उघडून आत शिरले. ते सदाच्या दिशेने येऊ लागले. उमा जरा थांब हो, घेऊ नकोस पानं, सदू आतल्या बाजूला उद्देशून बोलला. थोडा पुढे झाला तोवर ते कंदील त्याच्या उटीशी येऊन भिडले. सदाच्या फणसाला कदाचित त्या कंदिलाच्या ओळखी पटल्या असतील. सदाला मात्र कुणाचीच ओळख लागली नाही. नमस्कार, खानावळवाले साने म्हणाले. बाकीच्या 3-4 नमस्कार केले. त्यांच्या वेशांवरून सदाने इतके ओळखले की ही मंडळी गावातली आहे. मंडळी वर आली. तोटक्या चटईवर अवघडल्यासारखी बसली. बसा ना सदाशिवराव, एक जण म्हणाला. सदा आहे म्हणत तसाच उभा राहिला. खानावळवाले साने मग बोलू लागले. म्हणाले, आपण आल्याचं कळलं पहिल्या मोटारीने. म्हटलं भेट तरी घ्यावी. गाव आपला असा. इथली ब्राह्मणांची चट्ट सारी घरे गेली मुंबईला. कुळवाड्यांना कळते काय? कला कशाशी खातात त्यांना थोडेच उमगणार. या मंडळींना म्हणले, चला भेटून तरी येऊ. हात जोडल्यासारखे करून सदा बोलला. उगाचाच त्रास घेतला अंधाराचा. आतापर्यंत औत्सुक्याने सदाच्या चेहऱ्याकडे बघत बसलेले देववकील मनोमन धन्य होऊन तृप्त आवाजात बोलले. फार छान. आपण आपल्या जन्मभूमीला आलात. मुक्काम आहे ना 1-15 दिवस? मी आता कायमचाच इथं राहणार आहे. म्हणजे व्यवसाय सोडला? काकांची वाडी आहेच म्हणा तुमच्या, साने बोलले. पण ही वाडी विकली आहे ना मुंबईच्या कुण्या गुजराताला? बापू डॉक्टरने शंका काढली. असं? सदाला हा धक्का नवीनच होता. निश्चित ठाऊक आहे का तुम्हाला डॉक्टर? अर्धवट माहिती रे बोलू नये, देवाने दटावले. काही का असेना, सदाशिवराव आता गावातच राहणार आहेत. आपण नाटक करू. खानावळवाले साने आणखी काही बेत सांगणार तो सदाने त्यांचे बोलणे कापले. नाही, मी शपथ घेतलीये, तोंडास रंग लावणार नाही म्हणून. का ते? चौथ्या मुखस्तंभाने विचारलं. सदा एकदम कातावल्यासारखा झाला. थोड्या कठोर शब्दात बोलला. ते मात्र कुणी विचारू नये. जाऊ द्या, काही गैरसोय असली तर सांगा. आम्ही आपलीच माणसं आहोत, देववकील म्हणाले.
मनमुराद गप्पा करण्याच्या इराद्याने आलेली ती सुखवस्त मंडळी थोड्याशा निराशेने तिथून उठली. त्यांनी सदाचा निरोप घेतला. काकाची वाडी आपणास लाभण्यातही काही अडचणी आहेत. ही गोष्ट सदाने उमाला सांगितली नाही. स्वतंत्र विराडात तिने शिजवलेला स्वयंपाक त्याने अमृताच्या चवीने खाल्ला. दमले भागलेले ते प्रेमी जीव त्या निर्जन रानात एखाद्या पाखरांच्या जोडीसारखे एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. दुर्दैवानं त्या वाडीतला निवास त्यांना पचला नाही. त्या खरेदीदार गुजरात्याचा माणूस दुसऱ्या दिवशी कोकलत आला. मरणापूर्वी सदाच्या काकांनी ती वाडी खरोखरच त्या अगदी कवडी मोलानं विकून टाकलेली होती. आता पुढे काय, हा प्रश्न त्या नवदाम्पत्यासमोर आवासून उभा राहिला. काल भेटून गेलेले मंडळ परत त्यांच्या मदतीला धावले. गावची इभ्रत उभ्या महाराष्ट्रात वाढविणाऱ्या सदासारख्या कलावंताची गदर गावच्या प्रमुखांनी करायची नाही तर कुणी करायची? सदा आणि उमा यांनी 4-6 दिवस कसेबसे त्या वडिलोपार्जित वाडीत काढले आणि त्या जागेचा निरोप घेतला. बाळपणापासूनच आसरा आधार झालेला नाटकधंदा सोडताना सदाचे डोळे पाणवले नाहीत, पण ती वाडी सोडताना मात्र त्याच्या डोळ्यांना कोरडे राहणे जमले नाही. उमा तर बिचारी फार रडली. चौलच्या शेजारी टेकडीवर उंच ठिकाणी एक दत्तात्रयाचे मंदिर आहे. त्या दत्ताचा पुजारी म्हणून गावकऱ्यांनी सदाची योजना केली. त्याच्या राहण्याची व्यवस्थाही वरच केली. ऐन वयात ते तरुण जोडपे जनवस्तीपासून दूर झाले. काके झोडी पुढे श्वान अशा अवताराच्या सानिध्यात जणू वानप्रस्थाश्रमात दाखल झाले. पोटापुरता पगार देवस्थानाने देऊ केला. राहण्याला जागा आयती मिळाली. एखादे आश्रमवासी मुनीसारखा सदाचा गृहस्थाश्रम सुरू झाला. सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, देवाची यथोपचार पूजा करावी, सारा दिवस धार्मिक वाचनात घालावा, सायंकाळी डोंगराच्या अंगाखांद्यावर जोडीने हिंडून यावे, सायंकाळची सांजवात लावावी, देवाची आरती करावी, असेल ते चव देऊन खावे, रात्री एकमेकांच्या जवळीच्या उभेत स्वप्नशून्य झोपेचा लाभ घ्यावा, असा आयुष्यक्रम चालला होता. कधी गावातली कुणी माणसं वर येत, राजकारण, कला या विषयासंबंधी बोलणी काढत. सदा कानावर हात ठेवी. गुरुदत्ताचा प्रसाद त्या माणसांच्या हाती ठेवून त्यांचा निरोप मागे. 5-6 महिन्यात सदूची मुद्रा पुरती पालटून गेली. त्याच्या हनवटीवरचे केस दाढी म्हणण्या इतके आकाराचे झाले. मुद्रेवरचा मुलायमपणा ताठवरून गेला. अंगकांतीवर सावळी तकाकी धरली. कैक नाटकांतील भाषणे आणि पदे त्याला मुखोद्गत होती. त्यातले एकही त्याच्या ओठी उरले नाही. त्या डाळीमिशांच्या जंजाळात घाबरून जणू त्यांनी पळ काढला. सदाचा गोडवा कधी कधी सदूला गुणगुण करणे भाग पाडे. मग तो वेड्यासारखा गात राही. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्या एकलकोंड्या आयुष्यात उमा सदाशिवाची मने आणखी कसल्या तरी निनावी रसायनाने एकमेकात मिसळून गेली. उमेचे डोके दुखले तर सदाच्या अंगी ज्वर चढला, अशी एकता निर्माण झाली. अर्ध नारी नटेश्वरासारखे ते दाम्पत्य एका मनाने आणि एका देहाने त्या एकांताचा आनंद घेऊ लागले. उमा अवघडलेली आहे हे चौलातल्या आयाबायांना माहीत होते. ती बाळंत कधी झाली हे मात्र कुणालाच कळले नाही. तिच्या नवऱ्याने तिचे बाळंतपण केले. आईच्या बाजेखाली शेगडी चेतवली. बाळाची नाळ कापून टाकली. तिची उस्तवारही तोच करू लागला. नाटकाचे नाव टाकून दिलेल्या त्या अभिजात नटाने सुईणीची भूमिका प्रत्यक्ष वठवली. रंगभूमीने तिचा अजन्म हेवा करावा असे त्याने वठवले. दत्ताची सेवा आणि उमेची सेवा अशा दुहेरी सेवेत सदाचे दिवस आणखी सुखावत जाऊ लागले. रात्रीची वेळ. सारा डोंगर काळ्या शांततेने माखला होता. झाडे कादळली होती. मंदिराचे अस्तित्वही अंधाराने गिळून टाकले होते. पुजाराच्या ओवरीत एक कंदील जळत होता. 4 डोळे जागत होते. ऐकलत का? चिमुकल्या बाळावर पदराची पाखर घालीत उमा म्हणाली. काय? भिंतीशी टेकून दाढी कुरवळण्याच्या चाळ्यात गडलेल्या सदाने विचारले. झोपावं आता. मला झोप येत नाही उमा. असं करून कसं चालेल? मी म्हणतो
इथं कुणाची दृष्ट लागली आपल्या सुखाला? असा धीर सोडू नये. धीर जळून जाईल असा प्रसंग आहे हा. मला काही झालं असतं तर हरकत नव्हती. माझी शपथ आहे. उमाने त्याला बोलू दिले नाही. पण तिच्या आजाराने सदा खचला होता, दुःखी झाला होता. मी म्हणते डॉक्टरांना घेऊन यावं. ठीक आहे, आणीन. पण हे असं का झालं? तू कुणाच्या पातळावर पाय दिलास? का मी कुणाच्या तांदळाच्या कणाची अपेक्षा केली? हे दुःख आमच्या वाट्याला का आलं? ते कुणालाच कधी कळलं नाही. त्यानं एक दीर्घ निश्वास टाकला. ताने मूल एकाएकी झोपेत दचकल्यासारखे झाले. ते रडत उठले. त्याला आडवा घे उमा, भुकेला असेल. मी म्हणते, काय? मी त्याला न पाजलेलं बरं. का? माझ्या अंगात ताप नाही का? हो, तेही खरंच. सदा चटकन उठला. त्याने स्टोव पेटवला. गाईचे दूध गरम केले. ते बाटलीत भरले. त्याने बाळाला हलकेच मांडीवर घेतले. दुधाची चोखणी त्याच्या चिमुकल्या ओठी ठेवून त्याची आई त्याला पाजताना पाहत असे. तसेच कुठेतरी अंतराळात तो शून्यपणे पाहत राहिला. अनंताची करणी कुणाला कळली नाही. उमेचा तो ताप उतरला नाही. बापू डॉक्टरने येऊन अनेकदा दवा दिला. पनवेलचा डॉक्टर येऊन पाहून गेला. त्याने लिहून दिलेली सारी औषधे देव वकिलांनी मुंबईहून मागून घेतली. सदाच्या स्वाधीन केली. कशाचा काही गुण आला नाही. 6 महिन्यांचे पोर मागे टाकून उमा देवाघरी निघून गेली. मागे उरला सदा आणि ते 6 महिन्यांचे अर्भक. उमेच्या मरणाची वार्ता कळताच सारे चौलगाव दत्ताच्या डोंगरावर आले. सतीला लाभणार नाही असा सन्मान त्या आहे उमेचा झाला. शेकडो गावकऱ्यांनी सदावर आणि त्याच्या पोरक्या मुलावर सहानुभूतीचा वर्षाव केला. पण आता कशाचा काहीच उपयोग नव्हता. सदूला आता रडता येईना. रडणे हसणे हा त्याला अभिनयाचा भाग वाटू लागला. त्याने आपल्या तोंडावरचा पतित्वाचा रंग पुसून टाकला. नवी भूमिका वठवण्याची त्याला हिंमत नव्हती. पण त्या पोरक्या पोरासाठी त्याला आई होणे भाग होते. सहानुभूतीचे सप्ताह संपले. माणसे आपापल्या कामाला लागली. सदाच्या हनुवटीवरचे केस हलके हलके पुन्हा वाढू लागले. सदू आता त्या मुलाच्या सेवा चाकरीला लागला. देवासारखीच तो त्याची सेवा करू लागला. आई गेल्यापासून त्या पोराने जणू रडण्याचे व्रत घेतले. झोपणे, खेळणे या क्रिया ते विसरून गेले. दिवसातले 20 तास ते रडू लागले. त्या निर्जळ डोंगरात फक्त त्या बाळाच्या रडण्याचाच आवाज उमटू लागला. सदूला सारखेच त्याला मांडीवर घेऊन बसणे भाग पडू लागले. तरी ते रडताना आवरेना. देवपूजेतही अवसर त्याला मिळेना. त्याच्या त्या अखंड रडण्याने सदाला अगदी वेळ लागण्याची पाळी आली. त्यानेच विचार केला. रडत्या मुलाला घेऊन तो खाली उतरला. गावात आला. रडते मूल त्याने घटकाभरासाठी सान्यांच्या बायकोच्या स्वाधीन केले. स्वतः रेवदंड्याला जाऊन आपली हनुवटी स्वच्छ करून घेतली. रडक्या बाळाला परत त्याच्या स्वाधीन करताना सोनूबाई म्हणाल्या, कुठं रडते हो? मी मांडीवर घेऊन बसले होते तर चांगलं बोळकं पसरून हसत होता गुलाम. सोनाबाईच्या त्या सांगण्याने सदूच्या मनातला विचार आणखी पक्का झाला. त्याने बाळाला बाईपासून घेतले. अलगद खांद्यावर टाकले. त्याने परत टाहो फोडला. पडत्या पावसाला घेऊन सूर्य चालतच राहतो तसा रडत्या मुलाला घेऊन सदा चालतच राहिला. डोंगरावर पोहोचला. आपल्या ओरीत आला. रडत्या बाळाला त्याने तसेच रडत ठेवले. सदाने उमेच्या पांघरुणाची पेटी उघडली. उसळणारा आवेग छातीत कोंडला. तिची एक साडी आणि एक चोळी त्याने शोधून काढली. त्याचे मूल रडतच होते. हवेत हातपाय नाचवीत आक्रोश करीत होते. पत्नीचे आवरणे हाती लागताच सदाचे मन आक्रोश करू लागले. त्या दोन्ही आक्रोशांना त्याने जुमानले नाही. स्वतःच्या शरीरावर त्याने तिचा वेश चढवला. तो साडी नेसला. त्याने चोळी पेहरली. ज्या नटपेशाने त्याने कटाक्षाने त्याग केला होता त्याचा आसरा त्याला घ्यावा लागला. त्याने आरशात पाहिले. उमा असा एक नखशिकांत ओला शब्द त्याच्या आवाजात गुबा होता.
तो त्याच्या कंठातून बाहेर पडला नाही. जणू त्या आरशातच त्याला त्याचे समग्र दर्शन झाले. तोंडातून न उमटलेला त्या सादाचा प्रतिध्वनी मात्र त्या साऱ्या डोंगर कपारीतून निनादत गेल्याचा त्याला भास झाला. ते सारे निनाद जणू त्या मुक्या पोराच्या कंठात एकवटले. त्याचा आक्रोश त्याला जाणवला. साडी पेहरलेला सदा थेट उमेसारखाच धावत त्या बाळापाशी गेला आणि माझा लाजा ग म्हणून त्याने त्याला उचलून घेतले. छातीशी लावले. त्याच्या रडक्या तोंडाचे पटापट मुके घेतले. आश्चर्याची परमावधी झाली. ते मूल रडायचे थांबले. पूर्ण थांबले. बघता बघता तोंडाचे बोळके करून हसू लागले. आता सदाला वाट सापडली. त्या निर्मनुष्य डोंगरावर दिवसभर तो उमेची भूमिका वठू लागला. रात्री उमा होऊन स्वतःला भेटू लागला. उमा होऊनच बाळेला कुशीत घेऊन झोपू लागला. मूल वाढावे तसे वाढू लागला. सदालाही एकलकोंडेपणाचा काच होत नाहीसा झाला. छोट्या मुलाला तोंड आले. तेव्हा तो दिवसभराच्या सदाला बाबा म्हणू लागला. रात्रीच्या सदाला आई म्हणून मिठी मारू लागला. त्या अजान मुलाला कधी कळले नाही की बाबा आणि आई या दोन भूमिका वठवणारा नट एकच आहे. त्या रात्री गावातील 10-5 हौशी मंडळी दत्ताच्या देवळात भजनासाठी आली होती. खानावळवाले साने, देव वकील, बापू डॉक्टर ही सारी मंडळी त्यात होती. दत्ताच्या सभामंडपात अर्धी रात्र उलटून जाईपर्यंत भजनाचा रंग चाललाच होता. कधी नव्हे तो सदाही आज हातीटाळ घेऊन भजनी मंडळीत सामील झाला. कुणीतरी मोठ्या गोड आवाजात एक पद आडविले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. न राहून सदा नेत्याचे ध्रुपद धरले. त्याच्या आवाजाच्या गोडव्याने आणि गळ्यातल्या कुर्रेबाज हरकतींनी ऐकणारे अगदी तल्लीन होऊन गेले. सदालाही भान राहिले नाही. त्याने ते पद पहाटेपर्यंत घोळविले. टाळकरी उतरले आणि मृदंग्याने मृदंगावरचा हात बाजूला केला. तेव्हा सारे श्रोते नादब्रह्माशी एकाकार होऊन गेले होते. भारावून गेलेल्या देववकिलांनी तर उठून सदाच्या पायांवर डोके ठेवले. अहो, हे काय? सदा विनयाने म्हणाला. दैवी देणगी आहे. इतकेच बोलून देवांनी आपले कान उपटले. गाणं संपून गेले होते. तरी गाण्याच्या साऱ्या मंडपात सुगंधासारखी तरंगत होती. कुणी काहीच बोलेना. शेवटी सदाच उठला. तो म्हणाला, मंडळी, जातो तो मुलगा तिकडे एकटा आहे. वर्षाचा झाला ना? झाला की. आम्ही आता पडतो इथंच. पहाटे उठून जाऊ, बापू डॉक्टर म्हणाले. अंथरायला पांघरायला? सदाने त्यांना विचारले. काही नको. 1-2 तासाचा प्रश्न. तुमच्याकडे तरी कुठली असणार इतकी पांघरुणं? सदा नाईलाजाने हसल्यासारखा हसला आणि त्याने मंडळींचा निरोप घेतला. प्रत्यक्ष देऊळ आणि सदाची ओवरी यात 5-50 कदमांचेच अंतर होते. नेहमीचे सरावाने सदा निघाला. वाटेत त्याला काहीतरी चावले. काय चावले हे बघणे त्याला सुचले नाही, कारण ओवरीतून त्याला बाळाचे रडू ऐकू आले. तो रडत होता. दमछाक झाल्यासारखे ओरडत होता. आई आई आई. सदू तिकडे धावला. सूर्य उगवून वर आला तेव्हा मंडळी जागी झाली. एकाने दुसऱ्यास उठवले. सारेजण खडबडून उठले. अरे, भलताच उशीर झाला. चला असेच. छे छे. मग सदुबुवांना विचारून जाऊ. सर्वजण उठले. सदाच्या खोलीकडे निघाले. देवळाबाहेर पडतात न पडतात तो त्यांना मुलाचे रडे ऐकू येऊ लागले. कुणीतरी म्हणाले, अरे बापरे, काय रडतय हो मूल? आईविना लेकरू. बाप करून करून तरी किती करणार? सारेजण झपाझप चालू लागले. त्या मुलाच्या रडण्याने व्यथित होऊन चालता चालता साने म्हणाले, सदाशिवराव कुठे गेले आहेत का काय? कुठे जाणार? देऊळ नाही तर घर. बोलता बोलता मंडळी सदाच्या ओवरीत उंबऱ्यावर पोहोचले. मुलगा उंबऱ्यात बघून ओरडत होता. आई आई. कुठली रे बाळा आई? कणव येऊन वकील त्या मुलाला उचलू लागले. त्याने अंगाला हात लावू दिला नाही. आतल्या बाजूला हात दाखवून ते ओरडले,
आई आई. साऱ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. खाटेवर एक स्त्री झोपली होती. सर्वांनी चमत्कारिक नजरांनी एकमेकांकडे पाहिले. एकालाही पुढचे पाऊल टाकणे जमेना. सदूभाऊ, सदाशिवराव, सदूबुवा. सर्वांनी हाका मारून पाहिल्या. कुणालाच प्रतिसाद मिळाला नाही. मूल तर सारखे रडत होते, सारखे ओरडत होते. आई आई. साऱ्यांनी हिय्या केला. त्या कोलाहलातच ते पुढे झाले. सूर्याचा उजेड खोलीभर पडला होता. साने खाटेजवळ गेले. थोडे वाकले. खाटेवरच्या स्त्रीच्या तोंडावर फेस सुटलेला होता. डोळ्यातल्या दिवल्या विझून गेल्या होत्या. त्या स्त्रीची मुद्रा हुबेहूब सदासारखी होती. तोवर देव आले. बापू डॉक्टर आले. त्यांनी त्या स्त्रीस हलवून पाहिले. सारे अंग ताटले होते. गेलीये, डॉक्टर म्हणाले. कोण कोण ही? साने घाबरून एकदम बोलले. देव वकिलांच्या तोंडून हुंदका आणि शब्द दोन्ही एकदम बाहेर पडले. सदूभाऊ. सदूभाऊच हो. वेश वेगळा आहे, शरीर तेच. नट महान, महान नट. सदाचा मुलगा रडून रडून गप्प झाला होता. टाचा घाचीत तो पुन्हा पुन्हा ओरडू लागला, आई आई आई. तर मित्रांनो, आजच्या या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आज मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील अशा सुंदर कथेमध्ये. धन्यवाद.